नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनअकॅडमी या भारतातल्या सर्वात मोठ्या डिजिटल ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. आजपासून आपण इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे, मग तो राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, याच्यासाठी उपयुक्त अशी सिरीज आपण सुरू करत आहोत. त्या सिरीज मधलं जे पहिलं पद असेल किंवा पहिला जो पॉइंट आहे किंवा पहिलं जे लेक्चर आहे ते कशावर आहे, तर आपल्या सिलेबसवर. ओके. कारण आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाला सुरुवात करत असतो, तर सुरुवात करते वेळेस आपली जी पहिली पायरी आहे ती म्हणजे काय आहे, तर आपल्याला सिलेबस माहित असले पाहिजे. कारण काय आहे, तर समजा आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर गावाला जायचं आहे, आपल्याला समजा मुंबईला जायचं आहे, तर मग आपण जेव्हा रेल्वे स्टेशनला जातो तेव्हा आपण मुंबईचं तिकीट काढतो. असं नाही किंवा की आपल्याला आपण हैदराबादचं तिकीट काढलं, असं होत नाही. म्हणजे हैदराबादचं काढलं तर आपण हैदराबादला जाऊ, परंतु आपलं जे ध्येय होतं किंवा आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते मुंबई आहे. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असलं पाहिजे, की आपल्याला की राज्यसेवेचा अभ्यास करायचा असेल, तर राज्यसेवेचा सिलेबस माहीत असला पाहिजे. कंबाईनचा अभ्यास करायचा असेल, तर कंबाईनचा एक्झॅक्ट सिलेबस माहीत असला पाहिजे. म्हणजे पहिली जी पायरी आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता, तेव्हा त्याच्यामधलं जे फाउंडेशन किंवा जे पिलर आहे, ते म्हणजे काय आहे? आयोगाचा सिलेबस. आपण काय करतो किंवा की विदाऊट सिलेबस म्हणजे कुठल्याही प्रकारचा सिलेबस न बघता डायरेक्ट एखादं पुस्तक घेतो आणि अभ्यासाला सुरुवात करू. त्याच्यामधला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे, तर आपल्याला समजतच नाही की नेमकं आयोगाला अपेक्षित काय असतं किंवा आयोगानं काय सिलेबस दिलेला आहे. कारण आयोग प्रश्न विचारतं, आयोग हे प्रश्न तयार करतं, आयोग आपली निवड करतं. मग त्यासाठी आपण आयोगाचा सिलेबस बघणं गरजेचं आहे. पहिलं काम आहे आयोगाचा सिलेबस. आता तो सिलेबस सुद्धा समजणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यामधले तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग होणं गरजेची आहे. मग त्यासाठी आज आपण नेमका आयोगाचा सिलेबस काय आहे? मग तो राज्यसेवा आहे किंवा कंबाईन आहे. ह्या दोन्ही सिलेबस, पूर्व परीक्षेचे सिलेबस आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर दुसरं जे लेक्चर असेल, मग आयोगाचे प्रश्न आणि जो आलेला सिलेबस, नेमके प्रश्न कसे विचारले जातात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, कुठल्या प्रकारचे ट्रॅप असतात, आयोग ट्रॅप लावत असतं, ते मग तो ट्रॅप आपल्याला कसा टाळता येईल, ह्या सर्व बाबींचा चर्चा, डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी हे ॲप आहे ते डाउनलोड करणं गरजेचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला प्लस किंवा या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. याच्यासाठी माझा जो रेफरल कोड आहे, हा शिवराज हा रेफरल कोड तुम्ही वापरणं गरजेचं आहे. मी शिवराज शिंदे, डायरेक्टर ऑफ डायरेक्शन अकॅडमी. गेल्या 7 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे, अनुभव सुद्धा आहे. मग या माध्यमातून काही जे काही मला अनुभव आलेला आहे, मग आपण इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून तो शेअर करणार आहोत, की अभ्यासाला कसं डील करायचं आहे, स्पर्धा परीक्षेला डील कसं करायचं आहे, सिलेबस कसा समजून घ्यायचा, तो सिम्प्लिफाईड कसा करायचा आणि कोणकोणते रेफरन्स पुस्तकं आपल्याला वापरायची आहेत. ह्या सर्व बाबींचा चर्चा, डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर अनअकॅडमी हे भारतातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. निश्चित जॉइन करा. तुम्हाला 100% याच्यामधून अनेक चांगल्या गोष्टी मिळणार आहेत. तुमचं जे ध्येय आहे, त्या ध्येयाला साध्य करण्यासाठी हा एक सर्वोत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म आहे. आणि याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स असतात. या ठिकाणी जे एज्युकेटर्स आहेत, हे सर्व एज्युकेटर्स आपापल्या परीनं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करतात. तर निश्चित लाईव्ह लेक्चरमुळे फायदा होतो. त्याचबरोबर याच्यातला सर्वात मोठा जो प्लस पॉइंट आहे, तो म्हणजे की या ठिकाणी विविध प्रकारचे पॅकेजेस आहेत. या पॅकेजेसच्या माध्यमातून तुम्हाला जर स्पेशल क्लास लावायचा असेल, स्पेशल सब्जेक्ट लावायचा असेल, तो सुद्धा लावू शकता. त्याचबरोबर पूर्ण फाउंडेशन बॅच करायची असेल, ती सुद्धा तुम्हाला करता येते. विविध प्रकारचे इथं कोर्सेस आहेत. आपला कोर्स सुद्धा लागलीच लॉन्च होणार आहे इकॉनॉमिक्सचा. तो निश्चित तुम्हाला की जे आयोगाला अपेक्षित आहे आणि जे आपल्याला आयोग विचारतं, तिथपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम किंवा ते कसं समजून घ्यायचं, आपल्याला मार्क कसे या सब्जेक्टमध्ये आणायचे, याच्या जे काही संपूर्ण परिपूर्ण मार्गदर्शन आहे, ते देण्याचा मी प्रयत्न करेन. कारण आपल्याला राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, आपल्याला या ठिकाणी 15 मार्कासाठी हा सर्व भाग विचारला जातो. मग हे 15 पैकी आपल्याला 13, 14 किंवा 15 पैकी 15 कसे मार्क पडता येतील, याच्यासाठी मी तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. आता हे गाईड कोणत्या प्रकारचं असेल, हा गाईडन्स कोणत्या पद्धतीचा असेल, तर आधी तुम्हाला सिलेबस समजणं गरजेचं आहे. आपण सिलेबस समजल्यानंतर प्रश्नपत्रिका, म्हणजे सिलेबसला धरून प्रश्नपत्रिका, सिलेबसला धरून करंट अफेअर्स,
हे इकॉनॉमिक्सचं करंट अफेअर्स. आपण स्पेशली इकॉनॉमिक्स या सब्जेक्ट बद्दलच आज आपण बोलणार आहोत. तर इकॉनॉमिक्सला रिलेटेड करंट अफेअर्स आणि आयोगाला अपेक्षित काय आहे या सर्व बाबींचा विचार आपण इथं करणार आहोत. तर आयोगाने दिलेला हा सिलेबस आहे. या सिलेबसमध्ये आपण या ठिकाणी हा आयोगाने दिलेला सिलेबस आहे. आपण सुरुवातीला राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम डिस्कस करू. राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. आपण जे डिस्कशन करणार आहोत ते पेपर फर्स्टचं करणार आहोत. जीएस जनरल स्टडीजचं. ओके. त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन असतात. ओके. 100 क्वेश्चन असतात आणि आपल्याला 2 तास टायमिंग आहे. ओके. 100 क्वेश्चन, 2 तास टायमिंग आणि 200 मार्क. आता इथं 100च क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला 2 तास वेळ दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो ह्या 2 तासाचा? म्हणजे या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात हे एक तर कन्सेप्च्युअल तुमचे अंडरस्टँडिंग होणं गरजेचे आहे. त्याचबरोबर काही ऍप्लिकेशन बेस असतात. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी झाली, फॅक्ट माहित असेल तर त्यावर आधारित प्रश्न हे अनालिटिकल पद्धतीने किंवा ऍप्लिकेशन बेस आपण ज्याला म्हणू विशेषतः त्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. त्यामुळं 2 तासामध्ये हा पेपर 100 क्वेश्चन हँडल करायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा त्यात त्या म्हणजे आयोगाला प्रत्येक प्रश्न आयोगाचा हा तोडीस तोड असतो आणि आपल्याला जो सिलेबसमध्ये दिलेला आहे विदिन सिलेबसच्या आधारावर हे प्रश्न तयार केले जातात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न डील करण्यासाठी सिलेबस महत्त्वाचा आहे की नेमकं सिलेबसमध्ये काय म्हटलेलं आहे त्या आधारावर हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. त्यामुळे सिलेबस आधी समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण आयोगानं जे दिलेला सिलेबस आहे तो आपण सिलेबस समजून घेऊ. ओके. आता पहिल्यांदा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करू. ज्या ठिकाणी 100 क्वेश्चन आहेत. आता हे 100 क्वेश्चन पैकी आपल्याला इकॉनॉमिक्सला किती क्वेश्चन असतात? 15 क्वेश्चन आहेत. बरोबर. परंतु 15 त्याचबरोबर काही करंट रिलेटेड काही क्वेश्चन असतात 2 ते 3. म्हणजे हे 15 क्वेश्चन मध्ये सुद्धा करंट असतं. परंतु एक्झॅक्ट त्याला आपण प्युअर करंट म्हणू असेही करंट जे इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहे असे 2 क्वेश्चन म्हणजे साधारण आपण म्हणू की 17 क्वेश्चन हे इकॉनॉमिक्स विचारले जातात. 15 तर आहेतच. ओके. 15 तर विचारलेच जातात. तर मग हे 15 पैकी आपल्याला 13, 14 किंवा पैकीच्या पैकी मार्क कसे पाडता येतील हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. पहिली पायरी जी आहे आपली ती म्हणजे काय आहे? अभ्यासक्रम. पहिलं जे फाउंडेशन आहे ते आपल्याला की सिलेबस नेमकं काय आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पॉइंट बाय पॉइंट घेऊ. एक पॉइंट. पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे हा आयोगाचा सिलेबस आहे. ओके. आता त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे आर्थिक व सामाजिक विकास. ओके. आता या ठिकाणी आर्थिक व सामाजिक विकास. आता इथे काय सांगितलेलं आहे की विकास हे डेव्हलपमेंट हे डेव्हलपमेंट कशा प्रकारची आहे? हे विकास कशा प्रकारचा आहे? एक तर आर्थिक विकास आहे आणि दुसरा काय आहे? सामाजिक विकास आहे. आता आपल्याला या ठिकाणी विकास होण्यासाठी किंवा भारताची डेव्हलपमेंट करण्यासाठी 2 बाबी आहेत डेव्हलपमेंट म्हणजे एक आर्थिक विकास आणि सामाजिक विकास. आपण आता एकदम साध्या पद्धतीने एक शब्द समजून घेऊ. आता इथं आर्थिक विकास म्हणजे काय? आता आर्थिक विकास म्हणजे काय? तर भारताच्या जीडीपी मध्ये ही काय झालेली आहे की 5%, 6% वाढ झाली, 10% वाढ झाली. ओके. याला आपण म्हणतो जीडीपी. आता सध्याचं जर आपण करंटचा सिनारिओ बघितला तर आपली जी काही जीडीपी ग्रोथ आहे -24% आहे. म्हणजे जर आपण क्वार्टरली रिव्ह्यू बघितला ओके तर आपली -24% आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्या भारताची जीडीपी आहे. मग भारताची जीडीपी किती आहे? भारताचा जीएनपी किती आहे? ओके. त्याचबरोबर या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम कसं आहे? म्हणजे त्याला आपण म्हणतो दरडोई उत्पन्न. कारण कसं असतं की या ठिकाणी आर्थिक विकास होण्यासाठी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी जीडीपी, जीएनपी वाढलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम म्हणजे पर कॅपिटा इन्कम जर वाढलं तर भारतात जीडीपी वाढणार आहे आणि पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न जर वाढलं तर आपली बेरोजगारी कमी होणार आहे. बेरोजगारी कमी झाली म्हणजेच काय आहे? दारिद्र्याचं प्रमाण कमी होणार आहे. ठीक आहे. ह्या सर्व बाबी आर्थिक विकासामध्ये आहे. मग ह्याच्यावर आधारित मग राष्ट्रीय उत्पन्न असेल, त्याच्या बेसिक संकल्पना असतील, ओके, या सर्व बाबी ह्याच्यामध्ये येतात. दुसरा आहे सामाजिक विकास. आता आपल्याला आपल्या देशाचा फक्त आर्थिक विकास करून चालणार नाही, तर सामाजिक विकास. म्हणजे आपले काय झालेलं आहे की आपलं पर कॅपिटा इन्कम वाढलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न समजा 2 लाख रुपये झालेलं आहे. ओके. त्याचबरोबर त्याचा सामाजिक विकास होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? त्या माणसाचा मानव विकास होणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर त्या देशामधले जे दारिद्र्याचं प्रमाण असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, ओके, त्याचबरोबर शिक्षण असेल, हे सर्व मिळणं गरजेचं आहे. त्याचा विकास होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लिंग समानता असली पाहिजे. ओके, तर हे सर्व येतं या सामाजिक विकासामध्ये. आर्थिक विकास आणि सामाजिक विकास. मग त्यासाठी आपल्याला UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत जो मानव विकास अहवाल पब्लिश केला जातो, त्याच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारतं. कारण काय आहे, तो एक प्रकारचा सामाजिक विकासाचा पॉइंट आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, तर शाश्वत विकास, ज्याला आपण काय म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, आपले विकास तर होणं गरजेचं आहे, परंतु तो कसा असला पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असलं पाहिजे. आपल्याला पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा हा शब्द वापरलेला आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. आता शाश्वत विकास म्हणजे काय असतं, की आपण डेफिनेशन मध्ये जर याचा विचार केला तर वर्तमानातील गरजा पूर्ण करताना, ओके, वर्तमानातील गरजा पूर्ण करताना आपल्या पुढील जी पिढी आहे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता जी आहे त्याला बाधा न होऊ देता विकास करणे. एक्झाम्पल म्हणजे काय आहे, तर आपल्याला तर विकास करायचा आहे, परंतु विकास करते वेळेस आपली जी पुढची पिढी आहे, ओके, त्यांना त्यांचा विकास करते वेळेस काही बाधा होऊ न देता विकास जो झालेला आहे त्याला आपण शाश्वत विकास असं म्हणू. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे काय, समजा तर सध्याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, की करंटचा आपण विचार करू, आरे. ओके, आरे या ठिकाणी काय होतं, की जंगल होतं. तर मग हे जंगल तोडून या ठिकाणी मेट्रो स्टेशन तयार करायचं होतं. परंतु गव्हर्नमेंटने काय केलं, की हे जे मेट्रो स्टेशन तयार करायचं होतं, तर या ठिकाणी न करता आता ते दुसरीकडे हलवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं असतं, जर मेट्रो स्टेशन केलं असतं तर काय होईल, तर या ठिकाणी जे प्राणी आहेत, पक्षी आहे, जंगल आहे, ते सर्वच्या सर्व काय करावं लागलं असतं, की आपल्याला तोडावं लागलं असतं. मग ह्याच्यामुळे काय होईल, या ठिकाणी आपण बिल्डिंग उभा करू, ओके, मेट्रो उभा करू, परंतु जंगल राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्या पुढच्या पिढीनं म्हणजे 100-200 वर्षानंतर जर विचार केला तर अरे, मग ते आपल्याला विचारतील की टायगर कसे होते, किंवा ट्री म्हणजे काय, ओके, किंवा पानं कशी असतात, फुलं कशी असतात, ओके. तर हे सगळं त्यांना दिसणार नाही, कारण आपण आपल्या पद्धतीनं विकास केलेला आहे. त्यांचा विचार न करता जो विकास आपण केलेला आहे तो शाश्वत विकास होऊ शकत नाही. त्यामुळं त्यांचा विचार करून आपल्याला विकास करायचा आहे, त्याला आपण शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. मग आयोग ह्याच्यावर तुम्हाला निश्चित प्रश्न विचारतं. त्यानंतर आयोगाचा फेवरेट तो म्हणजे दारिद्र्य. आता ह्याच्यावर कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन दरवर्षी विचारले जातात. ओके, मग दारिद्र्य, त्याच्या संदर्भात असणाऱ्या विविध प्रकारच्या संकल्पना, आणि सध्या या दारिद्र्याच्या संदर्भात एखादी योजना असेल, ओके, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे समावेशन. ओके, आता हा नेमका समावेशन म्हणजे काय आहे. ओके, आता समावेशन किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू इन्क्लुजन. ओके, इन्क्लुजन आणि समावेशन. आता समावेशन हे दोन प्रकारचं असतं. एक एक तर आहे आर्थिक समावेशन आणि दुसरं आहे वित्तीय समावेशन. ओके, आता हे जे आर्थिक समावेशन आहे, आर्थिक समावेशन म्हणजे काय, की आपल्याला आपली जी उपजीविका आहे ती उपजीविका निभवण्यासाठी किंवा उपजीविकेसाठी जी आवश्यक साधनं आहेत. आता उपजीविकेसाठी आवश्यक साधने काय असतील, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर शिक्षण आहे, आरोग्य आहे, या सर्व बाबी काय येतात, ह्या आर्थिक समावेशनामध्ये येतात. ओके, त्याचबरोबर आपल्याला पायाभूत सुविधाची गरज आहे, ह्या सगळ्या बाबी काय आहेत, आर्थिक समावेशन. आता दुसरं बाब आहे की वित्तीय समावेशन. वित्तीय समावेशन म्हणजे काय आहे, समजा आपल्याला एखादी कंपनी टाकायची आहे, आपल्याला एखादी फॅक्टरी टाकायची आहे. मग ही फॅक्टरी उभारण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कॅपिटल लागणार आहे, भांडवल लागणार आहे. ओके, आता हे जे कॅपिटल आहे किंवा हे भांडवल आहे ते आपल्याला कुठून मिळू शकतं, कुठून उपलब्ध होऊ शकतं, तर याच्यासाठी IDBI आहे, ओके, किंवा ICICI आहे, या माध्यमातून आपल्याला हे भांडवल मिळू शकतं. मग त्याला काय म्हणायचं, या ठिकाणी वित्तीय समावेशन. मग या ठिकाणी समावेशन मध्ये आर्थिक समावेशन आणि वित्तीय समावेशन. आर्थिक समावेशन मध्ये काय असणार आहे, की मग दारिद्र्य निर्मूलनाचे विविध प्रकारचे उपाययोजना कोणत्या आहेत, सरकारच्या कोणकोणत्या स्कीम आहेत, किंवा शिक्षणाच्या संदर्भात जसं की सारथी आहे. सारथी हा सुद्धा काय आहे, इन्क्लुजनचा भाग आहे. बार्टी आहे, हा सुद्धा काय भाग आहे, इन्क्लुजनचा भाग आहे. किंवा आरोग्यासाठी ज्या योजना आहेत, ओके, महात्मा फुले योजना असेल, ती सुद्धा काय आहे, आर्थिक समावेशन ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आयोग याच्या संदर्भात
मग केंद्र सरकारची योजना असेल, राज्य सरकारची योजना असेल, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला समावेशन, इन्क्लुजन हे याचा अर्थ माहीत असला पाहिजे. किरण, या ठिकाणी आपण विकास तर करत आहोत. ओके, आपल्या देशाचा विकास तर होत आहे, परंतु विकास होत असताना या ठिकाणी विकास हा फक्त एका पर्टिक्युलर ग्रुपचा किंवा पर्टिक्युलर पथकाचा जर होत असेल तर त्याला आपण विकास म्हणू शकत नाही. या विकासाच्या प्रवाहामध्ये जे गरीब जनता आहे, ओके, त्यांना सुद्धा सामावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे टाटा बिर्ला यांचा विकासमध्ये काय समावेशन होऊ शकत नाही. तर सर्वसाधारण छोटा जो शेतमजूर असेल किंवा छोटा उद्योजक असेल, त्याला सुद्धा पैशाची गरज आहे, कॅपिटल आहे, म्हणजे त्याला सुद्धा कॅपिटल देऊन त्याचं समावेशन करणं गरजेचं आहे. तर या समावेशनामध्ये मग तो आर्थिक असेल किंवा वित्तीय समावेशन असेल. ओके, तर याच्यावर आयोग तुम्हाला निश्चित प्रश्न विचारतं. वित्तीय समावेशनामध्ये मग विविध प्रकारच्या योजना, जसं की वित्तीय म्हणजे पैशाच्या संदर्भात, ओके, जसं जनधन योजना असेल, मुद्रा योजना असेल, हे सगळं काय आहे? वित्तीय समावेशनाचा भाग आहे. ओके. त्यानंतर लोकसंख्येवर निश्चित प्रश्न विचारले जातात. 2 किंवा 3 प्रश्न असतातच याच्यावर. मग हा लोकसंख्या जो भाग आहे, हा लोकसंख्या आपल्याला एक तर जिओग्राफीमध्ये पण आहे आणि या ठिकाणी इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आहे. आता इकॉनॉमिक्स मध्ये जे प्रश्न विचारले जातात, आपण थोडे प्रश्न पण बघणार आहोत. तर प्रश्न जे विचारले जातात, एक तर या ठिकाणी याच्या संदर्भात असणारे काही सिद्धांत आहेत, ओके, त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्याच्यावर इथं प्रश्न विचारले जातात. आणि त्याचबरोबर काही फॅक्च्युअल सुद्धा डेटा इथं विचारला जातो लोकसंख्येच्या बाबतीत. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आपण बघू, की तो म्हणजे सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. ठीक आहे, आता सामाजिक क्षेत्रातील उपक्रम या ठिकाणी कोणकोणते असतील, किंवा की मग तो विविध प्रकारच्या योजना असतील, मग महिलाच्या बाबतीत योजना असतील, दारिद्र्याच्या बाबतीत योजना असतील, बेरोजगाराच्या बाबतीत असतील, आरोग्याच्या बाबतीत असतील. ठीक आहे, या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये केला जातो. आता हा झाला सिलेबस. आयोग तुम्हाला जे 15 प्रश्न विचारतं, हे 15 क्वेश्चन या ठिकाणी याच सिलेबसहून असतात. परंतु या ठिकाणी हा जो इत्यादी शब्द आहे, याच्यामध्ये आपण काही चॅप्टर्स इथं ऍड करू शकतो. ओके, तर या ठिकाणी या 15 पैकी तुम्हाला 15 मार्कासाठी काय करणं गरजेचं आहे? एक तर सिलेबस, आणि तो सिलेबस समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याचं करंट रिलेव्हन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की लोकसत्ता तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. लोकसत्तामध्ये जे अर्थवृत्त येतं, त्या अर्थवृत्तामध्ये आपल्याला सिलेबस माहित झाल्यानंतर आपल्याला पेपरमधून काय काढायचं आहे माहित होतं. त्यामुळं आधी सिलेबस समजून घ्या, त्यानंतर लोकसत्ता वाचा आणि त्या संदर्भात इकॉनॉमिक्सच्या संदर्भात जे काही बाबी येत असतात त्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामधून निश्चित तुमचा मार्क वाढू शकतात. ओके, आता या ठिकाणी आपण हा जो दिलेला आयोगाने सिलेबस आहे त्याला आपण सिम्प्लिफाईड केलेला आहे. आता या सिम्प्लिफाईड मध्ये काय आहे, एक तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, पहिला जो पॉइंट आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं सिलेबस सिम्प्लिफाईड केल्यानंतर कोणकोणते चॅप्टर्स येतात आणि कोणतं पुस्तक वाचायचं आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एकतर कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचं आहे, ओके, आणि त्याचबरोबर देसले सरांचं राज्यसेवेसाठी जे 2 आहे, ओके, डेव्हलपमेंट, तर हा देसले सरांचं 2 नंबरचं पुस्तक, त्याचबरोबर कोळंबे सरांचं पुस्तक सुद्धा वाचावं लागेल. ठीक आहे, त्याचबरोबर या दोन्ही पुस्तकाला तुम्हाला अपडेशन करणं गरजेचं आहे. आता मी स्वतः अपडेटेड केलेल्या नोट्स टाईप पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये आहे. इव्हन तुम्ही अकॅडमीला कॉल करून सुद्धा ते पुस्तक मागवू शकता. ते पुस्तक पूर्णतः अपडेटेड आहे. अपडेटेड कशा पद्धतीने आहे, तर आपण इकॉनॉमिक सर्व्हे तो मग महाराष्ट्राचा आणि देशाचा हा या संकल्पनासोबत ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण अपडेट केलेला आहे. मग तो बजेट असेल, बजेट सुद्धा या ठिकाणी अपडेट केलेलं आहे. म्हणजे असं स्पेशल आपण बजेट घेतलेलं नाही. ज्या ठिकाणी पॉइंट असेल त्या ठिकाणी त्याची फॅक्ट आपण ऍड केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला अपडेशन करणं गरजेचं आहे. निश्चित हे 2 पुस्तक महत्वाचे आहेत, तुमच्याकडे असलेच पाहिजे. परंतु या पुस्तकाला तुम्हाला अपडेशनची गरज आहे. तुम्ही स्वतः अपडेट करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हे, जो करंटचे जे फॅक्ट येतात ते माहित असले पाहिजे. आता आपण एक एक पॉइंटला इथं चर्चा करू. आता इथं आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस डिस्कस करत आहोत, अभ्यासक्रम. आता त्यामधलं आपण काही चॅप्टर मध्ये ह्याचं डिव्हिजन केलेलं आहे. पहिलं आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता हे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? आता या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्या संकल्पना आहेत, मूलभूत एकदम बेसिक ज्या संकल्पना आहेत ह्या माहित असेल. आता ह्या बेसिक ज्या संकल्पना आहेत एकदम व्यवस्थित पद्धतीनं म्हणजे सिंपल पद्धतीनं कोण समजून सांगितलेलं आहे, ते आहे NCERT. ओके, जे
12वीची एन-सी-ई-आर-टी आहे, त्या 12वीच्या एन-सी-ई-आर-टी मध्ये या ठिकाणी हा जो राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर आहे एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे. तर यामधून हा चॅप्टर कव्हर होईल. आता ह्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणत्या बाबी येणार आहेत? तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारताचे जे संकल्पना आहे, बेसिक गोष्टी आहेत, ते म्हणजे नेमका आपल्याला फरक माहित पाहिजे. जीडीपी म्हणजे काय आणि जीएनपी म्हणजे याच्यामधला फरक काय आहे, एनएनपी म्हणजे काय असतं ते, किंवा जीव्हीए काय आहे, ओके, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. त्यानंतर आपल्या देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे त्याच्यासाठी विविध प्रकारच्या मेथड्स वापरल्या जातात. मग त्या कोणकोणत्या मेथड्स आहेत, त्याचबरोबर याच्या संदर्भात फॅक्च्युअल माहिती सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेची आहे. फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल. पहिली गोष्ट इथं कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे, कारण आयोग तुम्हाला कन्सेप्ट बेस्ड प्रश्न विचारतं आणि राज्यसेवेला कन्सेप्ट बेस्ड प्रश्न असतात. फॅक्च्युअल कमी असतात, परंतु इथं कन्सेप्ट आणि अप्लाइड ऍप्लिकेशन बेस्ड तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व संकल्पना. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या नंतर दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे, तर आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव विकास. आता आपल्या देशाची आर्थिक वृद्धी होते. आर्थिक वृद्धी ही कशी आहे, एक प्रकारचं ज्याला आपण काय म्हणतो की ही एक प्रकारची काय आहे, एक ज्याला आपण इथे ही वृद्धीची संकल्पना आहे. म्हणजे की आपल्या देशामध्ये काय झालेले आहे, फक्त एक काउंटिंग म्हणजे 2% वाढ झालेली आहे, 3% वाढ झालेली आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक वृद्धी. परंतु आर्थिक विकास या ठिकाणी, तर इथं आर्थिक विकास म्हणजे काय होणार आहे, आर्थिक वृद्धी म्हणजे एक प्रकारचं वाक्य, समजा एखादी शहर आहे, त्या प्रकार शहराची काय झाली, फक्त आर्थिक विकास वृद्धी झालेली आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे काय आहे, इन्कम तर वाढलेला आहे, परंतु त्या त्या ह्याचा शहराचा एक योग्य पद्धतीने विकास झालेला नाही. आता आर्थिक विकास म्हणजे काय असणार आहे, तर सर्व प्रकारच्या जे काही सोयी सुविधा आहेत, पायाभूत सुविधा असतील, त्या सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असतील. तर मग आपल्या देशाचा आर्थिक वृद्धी, त्याचबरोबर आर्थिक विकास. तर ही आर्थिक वृद्धी काय म्हणू आपण याला, ही एक प्रकारची संख्यात्मक संकल्पना आहे. म्हणजे देशाचा जीडीपी एवढा आहे, जीएनपी एवढा आहे, पर कॅपिटल इन्कम एवढं आहे, ठीक आहे, ही झाली आर्थिक वृद्धी. आर्थिक विकास म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी आर्थिक वृद्धी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर विकास सुद्धा आहे. कारण एखाद्या शहराचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट करणं गरजेची आहे, सर्व बाजूने विकास करणं गरजेचं आहे. फक्त वृद्धी किंवा आपल्याला आर्थिक वृद्धीवरच न थांबता या ठिकाणी विकास करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या विकासामध्ये काय आहे, वृद्धी सुद्धा आहे. ओके, तर अशा प्रकारच्या आर्थिक वृद्धी. आणि त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टीच्या पुढे जाऊन आपण एक विचार करू, तो म्हणजे मानव विकास, ह्युमन डेव्हलपमेंट. मग ह्याच्यासाठी UNDP मार्फत ज्या UNDP आणि UNDPच्या मार्फत जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दरवर्षी पब्लिश केला जातो, त्याचे विविध प्रकारचे इंडेक्स आहेत. हे इंडेक्स आपल्याला माहित असले पाहिजे. ओके, त्याच्यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो. ओके, त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे, तर आपण शाश्वत विकास. ओके, तिसरा पॉइंट आहे शाश्वत विकास, सस्टेनेबल विकास. आताच आपण बघितलं होतं सस्टेनेबल विकास म्हणजे काय आहे, तर पुढच्या पिढीचा विचार करून आपल्याला विकास करायचा आहे. विकास तर करायचा आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी आपली जी साधन संपत्ती आहे ती आपल्याला तिचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्याला विकास करायचा आहे. त्याला आपण शाश्वत विकास असं म्हणू. पुढचा जो पॉइंट आहे तो लोकसंख्या. आता या ठिकाणी लोकसंख्येवर निश्चित प्रश्न विचारले जातात. लोकसंख्या हा जिओग्राफीचा पॉइंट आहे, त्याचबरोबर इकॉनॉमीचा सुद्धा पॉइंट आहे. त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी. कारण दारिद्र्य आणि बेरोजगारी यांच्यामध्ये आपल्याला लिंकेजेस माहित असणं गरजेचं आहे. मग ह्याच्यावर विविध प्रकारच्या समित्या असतील, अभ्यास गट असतील, त्यानंतर NSSO असेल, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस असेल, ओके, त्यांनी दिलेला डेटा असेल, ओके, आणि त्याचबरोबर करंटच्या संदर्भात काही आकडेवारी असेल ती सुद्धा आपल्याला माहित असली पाहिजे. त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलनाचे जे उपाय आहेत, जो इन्क्लुजनचा पार्ट आहे, तो सुद्धा माहित असला पाहिजे. कारण दारिद्र्य कमी करायचं असेल म्हणजे समावेशन करणं गरजेचं आहे. दारिद्र्यासाठी विविध उपाययोजना करणं गरजेचं आहे. बेरोजगारीसाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. या सर्व बाबींचा विचार इथं होतो.
त्यानंतर नियोजन. आता नियोजन म्हणजे काय आहे, की आपल्याला कुठलीही बाब करायची असेल तर नियोजन आवश्यक असतं. मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण 1951 पासून नियोजनाला सुरुवात केलेली आहे. मग आपल्याला नियोजन करणं गरजेचं होतं. मग आपण 5 वर्षासाठी नियोजन करायला सुरुवात केली होती, की आपल्याला की आपला विकास करायचा आहे, तर आपल्याला स्वतःचा प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. नियोजन करायचं करणं गरजेचं आहे. कारण विदाऊट प्लॅन, विदाऊट नियोजन आपल्याला आपली प्रोग्रेस करता येत नाही. जसं आपण आपल्या अभ्यासाचं नियोजन करतो, तसंच आपल्या देशाचं नियोजन करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी 5 इयर प्लॅन. आयोग तुम्हाला विशेषतः 10-11 ओके 10वी-11वी ही जी पंचवार्षिक योजना आहे याच्यावर प्रश्न विचारतं. मग आपल्याला आतापर्यंत झालेल्या सर्व पंचवार्षिक योजना माहीत असल्या पाहिजे. त्याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे समावेशन आणि सामाजिक क्षेत्रातील पुढाकार. याच्यामध्ये विविध प्रकारच्या योजना ज्या या ठिकाणी एक प्रकारे इन्क्लुजनचा भाग आहे. ओके. मग आपल्याला दारिद्र्य किंवा आरोग्य असेल, ओके. त्याचबरोबर वित्तीय गोष्टी असतील, वित्तीय समावेशन असेल, त्या सर्वांचा या ठिकाणी समावेश या ठिकाणी होतो. म्हणजे जनधन योजना असेल, मुद्रा योजना असेल किंवा आरोग्यावरच्या योजना असेल, ह्या सर्व बाबी ह्या या ठिकाणी ह्या समावेशनामध्ये येतात. त्यानंतर पुढचा 8 नंबरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कर रचना. आता याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला टॅक्स दिलेलं नाही, परंतु आयोग एखाद्या वेळेस प्रश्न विचारू शकतं किंवा की टॅक्सवर मग कारण जी आपण नवीनच इंट्रोड्यूस केला होता. ओके. मग याच्या संदर्भात माहीत असले पाहिजे किंवा टॅक्स सिस्टीम म्हणजे काय आहे, कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स असतात, अप्रत्यक्ष टॅक्स काय आहे, प्रत्यक्ष टॅक्स काय आहे, पूर्वीची सिस्टीम काय होती, आताची सिस्टीम काय आहे, हे सर्व आपल्याला माहीत पाहिजे किंवा ह्याचं आपल्याला जे करंटचं रिलेव्हन्स आहे ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे बँक. आता इथं बँक म्हटल्यानंतर या ठिकाणी बँक ही एक प्रकारची वित्तीय व्यवस्था आहे, मॉनिटरी व्यवस्था आहे, ज्या माध्यमातून पैशाचा सप्लाय हा केला जातो. मग या बँक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला आपण बँक म्हटल्यानंतर बँकमधली जी अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे, ती म्हणजे कोणती आहे? आर-बी-आय. मग आपल्याला आर-बी-आय बद्दल माहिती असली पाहिजे. कारण आयोग आपल्याला आर-बी-आय बद्दल प्रश्न विचारतं. त्यानंतर कमर्शियल बँक असतील, त्याचबरोबर सहकारमधल्या बँक असतील, या सर्व बाबींचा विचार इथं आपल्याला करायचा आहे. मग आर-बी-आय, त्यानंतर व्यापारी बँका, त्यानंतर सहकारातील बँका, या सर्व बाबी याच्यामध्ये येतात. ओके. त्यानंतर वित्तीय बाजार. ओके. आता हे वित्तीय बाजार म्हणजे काय आहे? एक प्रकारचं फायनान्शियल बाबींचा किंवा पैशाचा विचार. ज्या ठिकाणी समजा आय-डी-बी-आय आहे किंवा शेअर मार्केट आहे. तर यामधून दीर्घकालीन जो पैसा आहे तो उभारला जातो. ओके. मग दीर्घकालीन पैसा उभारण्यासाठी जे आपल्याला विविध बाबींची गरज असते, ओके, किंवा विविध संस्था असतात. मग त्या कोणकोणत्या संस्था आहेत, कुठून आपल्याला दीर्घकालीन पैसा उपलब्ध होतो, या सर्व बाबी ह्या वित्तीय बाजारामध्ये येतात. त्यानंतर व्यापार हा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे. याच्यावर आयोग निश्चित प्रश्न विचारतं. मग आता ह्या व्यापारामध्ये सुद्धा काय असतं? एक आहे BOT. एक असतं BOT आणि दुसरं असतं BOP. आता या ठिकाणी BOP BOP आणि या ठिकाणी BOT म्हणजे काय? आता आपण ह्याच्यामध्ये BOP BOT म्हणजे काय आहे? बॅलन्स ऑफ ट्रेड. ओके. तर या ठिकाणी बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट ज्याला आपण म्हणू. ठीक आहे. आता याच्यामध्ये मराठीमध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक तर आहे व्यापार तोल आणि दुसरा असतो व्यवहार तोल. ओके. व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड, या ठिकाणी व्यापार तोल. तोल म्हणजे काय आहे? तराजू. आता ह्या व्यापार तोलामध्ये काय आहे? तर आपल्या देशामधून कोणकोणत्या वस्तूची आपण आयात करतो, कोणकोणत्या वस्तूची आपण निर्यात करतो, कोणत्या देशासोबत निर्यात करतो. ओके. याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग ह्यासाठी जो बेस्ट सोर्स आहे तो म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे. आता हा इकॉनॉमिक सर्व्हे तुम्हाला बेस्ट सोर्स आहे. त्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता? इथं अपडेशन करू शकता. कारण आयोग तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न विचारत असतो. तर हे झाला व्यापार तोल. दुसरा आहे व्यवहार तोल, ज्याला आपण म्हणतो बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे भारत सरकारचं जे खातं आहे, एक तर त्यामध्ये चालू खातं असेल, दुसरं भांडवली खातं असेल. मग या बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे म्हणजे या ठिकाणी हे एक प्रकारचं काय आहे? भारत सरकारचं खातं आहे. मग आता आपलं जर एखाद्या बँकेमध्ये खातं असेल,
तर त्या ठिकाणी काय असतं, ते एक तर काय असतं की डेबिट असतं आणि दुसऱ्या बाजूला क्रेडिट असतं. तशाच प्रकारे भारत सरकारचं जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे त्या ठिकाणी मग चालू खातं आहे, भांडवली खातं आहे. मग आपण की आयातीच्या माध्यमातून जो आपला खर्च होतो त्याचा तिथे त्या ठिकाणी विचार केला जातो. निर्यातीच्या माध्यमातून आपल्याला पैसा मिळतो, व्यय एक प्रकारचं उत्पन्न, याचा विचार त्या ठिकाणी होतो. मग याच्यामध्ये की विविध प्रकारच्या संकल्पना या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी केला जातो. हा झाला व्यापार. खूप महत्त्वाचे 2 चॅप्टर आहेत जे या व्यापारामध्ये येतात. त्यानंतर सार्वजनिक वित्त. ओके. आता हा जो सार्वजनिक वित्त आहे याच्यावर आयोग तुम्हाला दरवर्षी प्रश्न विचारतो. ओके. मग आता ह्या सार्वजनिक वित्तला जो महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे बजेट आहे. मग ह्या बजेट आणि त्याचबरोबर दरवर्षीचं बजेट तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या वर्षीचं बजेट आणि त्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत, ज्या इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. हं. मग ते महाराष्ट्राचं बजेट, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स सर्व्हे भारताचा, इकॉनॉमिक्स सर्व्हे महाराष्ट्राचा, हे माहीत असणं गरजेचं आहे. या सर्व बाबी या सार्वजनिक वित्त. त्याबरोबर विविध प्रकारच्या तुटीच्या ज्या संकल्पना आहेत त्या सुद्धा ह्याच्यामध्ये येतात. ओके. तर त्या सर्व बाबी तुम्हाला ह्या सार्वजनिक वित्तमध्ये येतात. हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्यानंतर पुढचा जो बाब आहे तो म्हणजे चलन आणि चलन वाढ. ओके. तर या ठिकाणी कशाला चलन म्हणायचं आहे, चलन म्हणजे काय आणि चलन वाढ, इन्फ्लेशन, हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. ओके. महागाई कशाला म्हणायचं आहे, महागाईच्या विरुद्ध काय आहे, डिफ्लेशन आहे. ओके. तर हे झालं चलन आणि चलनवाढ. त्यानंतर ह्याच्यावर सुद्धा आपल्याला मग चलनवाढ होत असेल, इन्फ्लेशन होत असेल तर मग त्याचे थांबण्यासाठी विविध प्रकारचे उपाय, मग ते मौद्रिक उपाय असतील किंवा राजकोषीय उपाय असतील, याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आयोग एक प्रश्न या ठिकाणी ह्या भूसुधारणा म्हणजे जे कृषीच्या बाबतीत आहे, भूसुधारणावर प्रश्न विचारला जातो, विशेषतः राज्यसेवेला. ओके. त्यानंतर उद्योगावरचा एखादा प्रश्न. तर या ठिकाणी आपण हा जो सिलेबस आहे उद्योग आणि शेवटचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना. मग त्या आंतरराष्ट्रीय संघटना वित्तीयच्या संदर्भात ज्या संघटना आहे म्हणजे IMF असेल, त्यानंतर वर्ल्ड बँक असेल, त्यानंतर WTO असेल, ठीक आहे, आणि एशियन जे काही संघटना आहेत, ऑर्गनायझेशन, त्या सुद्धा आपल्याला माहित असल्या पाहिजे. याच्यावर या ठिकाणी एखादा प्रश्न मे बी अपेक्षित असतो. तर अशा प्रकारे आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करते वेळेस आपल्याला हे सर्व चॅप्टर्स कव्हर करणं गरजेचे आहे. मग हे चॅप्टर्स तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकातून करा किंवा मग देसले सरांचं जे कोळंबे सरांचं प्लस देसले सरांचं जे पेपर 2 आहे, हे याच्यासाठी काय होऊ शकतं की सफिशियंट होऊ शकतं. परंतु ह्या दोन्ही पुस्तकाला अपडेशन करणं हे गरजेचं आहे. अपडेशन तुम्ही जे करंटचे टॉपिक आहेत त्याला रिलेव्हन्स देऊन करू शकता. ते हे झालं राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. तुम्हाला निश्चित समजला असेल. अगदी साध्या भाषेमध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं प्रत्येक बाब इथं समजून घ्या आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. आता पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला ही जी कंबाईन आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, याचा जो सिलेबस आहे, ठीक? आता याचा सिलेबस मधील आपण जो डिस्कस करत आहोत जो सब्जेक्ट तो म्हणजे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, याचा विचार करू आपण. आता कंबाईन हे आपल्याला 1 तास टायमिंग असतं. एका तासामध्ये आपल्याला किती 100 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे असतात आणि 100 क्वेश्चन जे निगेटिव्ह आहे हे 1/4 असतं. ओके. आणि आपल्याला एका तासामध्ये हे सर्व क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर दरवर्षी आयोग तुम्हाला 15 क्वेश्चन हे इकॉनॉमिक्सवर विचारतं. आता हे जे 15 क्वेश्चन आहेत हे राज्यसेवेला ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात त्याची फ्रेमिंग आणि कंबाईनची फ्रेमिंग हे या ठिकाणी खूप डिफरंट आहे. जमीन आसमानचा फरक आहे दोघांच्या फ्रेमिंगमध्ये. सिलेबसमध्ये जवळपास आपण फरक म्हणू शकतो, परंतु क्वेश्चनची जी फ्रेमिंग आहे, विचारण्याची जी पद्धत आहे ही डिफरंट आहे. त्यामुळे तुम्हाला सब्जेक्टला डील करते वेळेस, अभ्यासक्रमाला डील करते वेळेस तुम्हाला तो सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे की राज्यसेवेला नेमकं काय अपेक्षित आहे आणि कंबाईनला काय आहे. आता हा राज्यसेवेचा सिलेबस आपण डिस्कस करू. आपण कंबाईनचा सिलेबस इकॉनॉमिक्सचा डिस्कस करत आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्था. ओके. आता राज्यसेवेला सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि कंबाईनला सुद्धा. आपण शेवटी मग दोन्हीमध्ये कंपॅरिझन कसं आहे, दोन्हीमध्ये काही सिमिलरिटी आहेत का किंवा काही फरक आहे तर ते बघू. आधी आपण आता कंबाईनचा सिलेबस जो आहे याचं डिस्कशन करू, विश्लेषण करू. आता आयोगाने जे दिलेले सिलेबस आहे हा सिलेबस आपण 9 पॉइंट, ओके, 9 चॅप्टर मध्ये याचं डिव्हिजन करू शकतो. आयोग तुम्हाला ह्या 9 चॅप्टरवरच प्रश्न विचारतो. ओके. आता हा जो इत्यादी
प्रश्न आहे, इत्यादी शब्द आहे. याच्यावर मग प्लस 2-3 चॅप्टर ज्याचा आपल्याला काय असले पाहिजे, की आयडिया असली पाहिजे किंवा अभ्यास असला पाहिजे किंवा ते तुम्ही त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. वाचन गरजेचं आहे. परंतु आयोगानं जो काही सिलेबस दिलेला आहे, आयोग याच सिलेबसला काय करतं बुवा, की याचवर प्रश्न या ठिकाणी विचारत असतं. आता आपण आयोगाचा जो सिलेबस दिलेला आहे, ते बघू कंबाईनचा. आता याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. ओके. आता राष्ट्रीय उत्पन्न या ठिकाणी आपण जे राज्यसेवेला बघितलं होतं, त्याच पद्धतीने इथं प्रश्न विचारले जातात. परंतु इथं थोडं काय आहे, की जे कोर इकॉनॉमी आहे, इथं काय आहे, कोर इकॉनॉमी आहे. परंतु राज्यसेवेला काय आहे, कोर प्लस अप्लाइड इकॉनॉमी आहे. तर इथं कोर इकॉनॉमी जे आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही तुम्हाला माहित असली पाहिजे. काही बाबी फॅक्च्युअल असतात. परंतु इथं सुद्धा कन्सेप्च्युअल महत्त्वाचे आहे. कारण फॅक्च्युअल जो डेटा आहे, ह्या खूप कमी प्रमाणात विचारला जातो. कन्सेप्च्युअल डेटाच इथं महत्त्वाचा आहे. मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? त्यात जीडीपी, जीएनपी, पर कॅपिटा इन्कम, विविध प्रकारचे एनएसएसओ असेल, सीएसओ असेल, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती असतील, या सर्व बाबींचा विचार केला जातो. त्याचबरोबर मग करंट बाबीमध्ये जीडीपी सध्याचा किती आहे, पूर्वीचा किती होता, ओके, याच्यावर प्रश्न विचारले जातात. नंतर शेती, शेतीवर एखादा प्रश्न विचारला जातो. विविध प्रकारच्या ज्या क्रांती असतात किंवा शेतीवर असलेली एखादी योजना आली, ओके, तर त्याच्यावर एखादी प्रश्न विचारला जातात. नंतर उद्योगावर सुद्धा एखादा प्रश्न असतो. त्यानंतर परकीय व्यापार. आता इथं परकीय व्यापार म्हटलं, की दोन्ही गोष्टींचा विचार इथं केला जातो. तो म्हणजे व्यापार तोल आणि व्यवहार तोल. व्यापार तोलामध्ये आपल्याला काय, तो कोणत्या देशासोबत आपला व्यापार होत आहे, कोणत्या वस्तू असतील, कोणत्या सेवा आहेत, त्याचबरोबर कोणत्या खंडासोबत आपला व्यापार आहे, मग तो आयात किती आहे, निर्यात किती आहे, हे सगळं व्यापार तोलामध्ये. व्यवहार तोलामध्ये काय आहे, तर आपण आपले जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, मग त्या बॅलन्स ऑफ पेमेंटवर क्रायसिस कसं होतं, म्हणजे आपली आयात जेव्हा वाढते, निर्यात कमी होते, तेव्हा आपल्या देशामध्ये तूट निर्माण होते. मग ही तूट का निर्माण होते किंवा ह्या तुटीवरच्या ज्या उपाययोजना आहेत, कोणकोणत्या आहेत, या सर्व बाबींचा विचार ह्या व्यवहार तोलामध्ये केला जातो. मग आपण आपलं जे चलन आहे, तर काही वेळा परिवर्तनीय करतो. मग ते चलन कसं असू शकतं, एक तर पूर्ण परिवर्तनीय असू शकतं किंवा अंशतः परिवर्तनीय असतो. मग त्याचा इफेक्ट ह्या व्यवहार तोलावर कसा होतो, हे याचा सुद्धा विचार इथं केला जातो. या सर्व बाबी परकीय व्यापारामध्ये येतात. नंतर बँकिंग म्हटल्यानंतर तुम्हाला आरबीआय, त्यानंतर कमर्शियल बँका, व्यापारी बँका, ओके, आणि सहकारी बँका. परंतु सहकारी बँकेवर प्रश्न इथं या ठिकाणी विचारला जात नाही. इव्हन कंबाईनला सुद्धा राज्यसेवेत सुद्धा सहकारी बँकेवर प्रश्न विचारला जात नाही. राज्यसेवेला मेन्सला आहे ते, ठीक आहे. मग बँकेमध्ये तुम्ही इथं आरबीआय आणि कमर्शियल बँक जरी केल्या तरी सफिशियंट आहे, ओके. त्यानंतर लोकसंख्या हा पॉइंट महत्वाचा आहे, कारण आयोग ह्याच्यावर निश्चितच प्रश्न विचारतं. मग याच्यामध्ये विकसनशील देशाचा पिरॅमिड कसा असतो, विकसित देशाचा पिरॅमिड कसा असतो, काही याच्यावरचे काही सिद्धांत असतील, ओके, तर ते सिद्धांत जसं की माल्थसचा सिद्धांत आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. त्यानंतर दारिद्र्य, ह्याच्यावर तर निश्चितच प्रश्न विचारले जातात. 2 ते 3 प्रश्न ह्याच्यावर डेफिनेटली विचारले जातात. मग याच्या संदर्भात दारिद्र्य म्हणजे काय, ते कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत, याच्यामध्ये सुद्धा काही थोड्याफार प्रमाणात इन्क्लुजनचा भाग आहे. इन्क्लुजन म्हणजे काय, दारिद्र्य कमी करण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना किंवा काही योजना आहेत का, त्याचा विचार इथं केला जातो. त्यानंतर दारिद्र्य कमी झालं म्हणजेच बेरोजगारी कमी झालेली आहे. मग ह्या दोघांचा रिलेव्हन्स कसा आहे किंवा इंटरलिंक कसा आहे, मग बेरोजगारीचे प्रकार कोणकोणते आहेत, हे सर्व याच्यावर येतं. त्यानंतर आता ह्या दोन्ही बाबतीमध्ये तुम्हाला करंटचं अपडेशन हे गरजेचं आहे. करंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुद्रा व राजकोषीय नीती, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा संकल्पना आहेत. मग ह्याच्यामध्ये या ठिकाणी ते विविध प्रकारच्या तुटीच्या संकल्पना आहेत. त्याचबरोबर मग मौद्रिक धोरण असेल, मग आरबीआयचं मौद्रिक धोरण आहे. सरकारचं जर असेल त्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतो. मग हे मौद्रिक धोरण हे जे काही पैसा आहे, ओके, पैशाचा फ्लो कमी करणं किंवा वाढवणं, याच्यासाठी जे आरबीआय मार्फत हँडल केलं जातं त्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो. राजकोषीय धोरण मध्ये या ठिकाणी हे सरकारचं धोरण आहे. मग सरकार मार्केटमध्ये जर महागाई असेल किंवा पैसा जास्त प्रमाणात असेल, ओके, किंवा मंदी असेल, तर त्या ठिकाणी सरकार विविध प्रकारचे जे राजकोषीय उपाय योजतं, म्हणजे टॅक्स कमी करणे, टॅक्स वाढवणे,
ओके. तर किंवा विविध प्रकारचे जो तूट आहे, मुद्दामहून तूट क्रिएट करणं, ह्या सगळ्या बाबी राजकोषीय नीतीमध्ये येतील. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था याच्यावर कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन विचारलेच जातात. ओके. त्यामुळं हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. तर अर्थसंकल्प म्हणजे काय? त्याचं लेखापरीक्षण कसं केलं जातं? हे सगळं. आता ह्याला तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे अपडेशन करणं गरजेचं आहे. चालू घडामोडीसोबत ह्याचं रिलेव्हन्स लावणं गरजेचं आहे. आता ह्याचा जर रिलेव्हन्स लावला, तर आपल्याला या ठिकाणी जो भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आहे तो माहित पाहिजे. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल तो सुद्धा माहित पाहिजे. त्याचबरोबर बजेट, भारताचं बजेट आणि महाराष्ट्राचं बरोबर. त्यानंतर लेखा व लेखापरीक्षण, कॅग असेल, ओके. आणि त्यानंतर लोकलेखा समिती असेल, ह्या सर्व बाबी ह्या शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये येतात. आता हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस 9 पॉइंटमध्ये डिवाइड होतो. म्हणजे हे जे 9 पॉइंट आहेत, आयोग ह्या 9 पॉइंटवरच प्रश्न विचारतं. परंतु आपल्याला ह्या 9 पॉइंटच्या व्यतिरिक्त काही चॅप्टर्स हे करायचे आहेत. आता ह्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जो बेस्ट रेफरन्स आहे ते म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक. हे एक पुस्तक सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही. फक्त ह्याला या ठिकाणी काही बाबतीमध्ये अपडेशनची गरज आहे. तर ते अपडेशन तुम्ही जर केलं, इव्हन आपण आपल्या पुस्तकामध्ये अपडेशन केलेलं आहे. मग ते इकॉनॉमिक सर्व्हे आणि भारताचा जो काही आर्थिक पाहणी अहवाल आहे आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, बजेट, ह्याला तुम्ही अपडेशन करणं गरजेचं आहे. आणि डेली बेसवर काही अपडेशन येत असेल तर ते सुद्धा करणं गरजेचं आहे. तर अपडेशन सोबत जर अभ्यास केला तर या ठिकाणी आयोगाचे क्वेश्चन कशा पद्धतीने डील करायचं याचा तुम्हाला एक्झॅक्ट अर्थ इथं समजतो. कारण योग्य पद्धतीचं तुम्हाला डायरेक्शन असणं गरजेचं आहे. तुमची दिशा योग्य असणं गरजेचं आहे. दिशा योग्य असण्यासाठी तुम्हाला सिलॅबस माहीत असणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं हा अभ्यासक्रम तुम्हाला पाठ असला पाहिजे आणि नेमकं समजलं पाहिजे की आपल्याला याचा अर्थ काय आहे प्रत्येक शब्दाचा. ओके. तर आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण याच बेसवर म्हणजे जो दिलेला सिलेबस आहे, या सिलेबसवर त्या ठिकाणी आपण काही चॅप्टरमध्ये त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. याच्यामध्ये सिलेबसमध्ये तर 9च पॉइंट आहेत, परंतु काही पॉइंट्स आपण ॲड केलेले आहेत. ते सुद्धा करणं गरजेचे आहेत. कारण मे बी आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. ओके. परंतु 9 वरच आतापर्यंत म्हणजे ज्या 3 एक्झाम झालेल्या आहेत कंबाईनच्या, त्याच्यावर प्रश्न विचारले आहेत. इव्हन ह्या 3 परीक्षेच्या बाबतीत जे आलेले क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर टेलिग्रामवर आपलं डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावर आपण हे प्रश्न टाकलेले आहेत. ते निश्चित तुम्ही बघा. तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ओके. आता पुढचा जो पॉइंट आहे की आपण याला 15 चॅप्टरमध्ये ह्याचं डिव्हिजन केलेलं आहे. एक तर राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर शेती क्षेत्राविषयी एखादा प्रश्न असतो. उद्योग आहे. त्यानंतर परकीय व्यापार. परकीय व्यापार म्हणजे BOT आणि BOP ह्या दोन्ही गोष्टी. आता बँकिंग म्हटल्यानंतर तिन्ही पद्धतीचं बँकिंग आपल्याला माहित पाहिजे. RBI, व्यापारी बँका, सहकारी. आता इथं सहकारी बँकेवर प्रश्न नसतो म्हणजे हा चॅप्टर नाही केला तरीही चालेल. ओके. विशेषतः STI मेन्सला या चॅप्टरवर प्रश्न असतात किंवा राज्यसेवा मेन्सला पेपर 4 मध्ये. ओके. मग या ठिकाणी RBI, व्यापारी बँका, त्यानंतर लोकसंख्या, त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्यावर प्रश्न निश्चित विचारले जातात. त्यानंतर मुद्रा व राजकोषीय नीती याच्यावर सुद्धा प्रश्न असतात आणि शासकीय अर्थव्यवस्था. आता याच्यामध्ये या ठिकाणी पंचवार्षिक योजना हा पॉइंट आपल्याला दिसत नाही, परंतु पंचवार्षिक योजनेवर प्रश्न विचारले जातात. ओके. आता इथं काही वेळेस फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, काही वेळेस एकदम सिंपल प्रश्न असतात की पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता, ओके, किंवा 8व्या पंचवार्षिक योजनेचं जे काही उद्दिष्ट होतं, गोल होतं, ग्रोथ रेटचं उद्दिष्ट किती होतं, हे सर्व या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विचारलं जातं. त्यानंतर चलनवाढ, इन्फ्लेशनवर एखादा प्रश्न मे बी असू शकतो. परंतु मागची 3 वर्ष जर बघितलं तर आपल्याला जे आपण याच्या अगोदरचे बघितलेले जे पॉइंट्स आहेत 9 त्याच पॉइंटवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. परंतु आपल्याला एक्स्ट्रा इत्यादी हा पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही चॅप्टर्स हे करणं गरजेचे आहेत. ते म्हणजे चलनवाढ असेल, त्यानंतर टॅक्स असतील विविध प्रकारचे आणि आंतरराष्ट्रीय संघटना हे सुद्धा करून ठेवणं गरजेचं आहे. कारण मे बी आयोगाने विचारलं तर म्हणजे आपल्याला त्या 9 पॉइंटच्या सोबत हे पॉइंट सुद्धा त्याच्यासोबत लिंक करून आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण पंचवार्षिक योजना म्हणजे काय आहे तर या पंचवार्षिक योजनेमध्ये हा सगळा सिलेबस काय आहे इन्क्लूड आहे. म्हणजे पंचवार्षिक योजनेमध्येच हा सगळा सिलेबस येतो. कारण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये काय आहे तर मग देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती, शेतीचा विकास किती झालेला आहे, उद्योग कसा आहे, व्यापार कसा आहे, त्यावेळेस बँकिंग व्यवस्था कशी होती, त्यावर काही रिफॉर्म केला का, त्यावेळेसची लोकसंख्या कशी होती,
त्यावेळेस दारिद्र्याचं प्रमाण कसं होतं, त्यावेळेस या ठिकाणी मग राजकोषीय धोरण काय होतं का? काही तिथं लॉस झाला होता का? किंवा त्या ठिकाणी तूट आपण झाली होती का? ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर त्यावेळेस जो काही ग्रोथ रेट असेल, मग ते त्यावेळेसचा विचार केला जाईल. त्यानंतर चलनवाढ त्या ठिकाणी कशी होती त्या योजनेमध्ये, तर हे. त्यानंतर टॅक्स असेल, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना आणि ह्या आंतरराष्ट्रीय संघटना जर सोडलं, तर बाकीचे 14 चॅप्टर ह्या काय आहेत, ह्या पंचवार्षिक योजनेला काय असतात, लिंक असतात. त्यामुळं ह्या बाबी आपल्याला महत्त्वाच्या आहेत, की पंचवार्षिक योजना जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा प्रत्येक चॅप्टर हा पंचवार्षिक योजनेमध्ये येत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे 15 चॅप्टर म्हणजे ह्याचं डिव्हिजन केलेलं आहे. ह्याच्यासाठी कोळंबे सरांचं पुस्तक हे बेस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण जर 2 सिलेबसचं कंपॅरिझन केलं, तर आपल्याला या ठिकाणी काही शब्दामध्ये आपल्याला साम्य दिसतं. परंतु या ठिकाणी जर आपण राज्यसेवेचा विचार केला, तर या ठिकाणी काही स्पेशल बाबी आहेत. जसं की शाश्वत विकास आहे, सामाजिक आर्थिक विकास आहे, ओके, किंवा समावेशन हा भाग आहे. हा या ठिकाणी आपल्याला ह्या गट ब मध्ये दिसत नाही. आणि इथं फरक लक्षात ठेवा, की यांची राज्यसेवा जी क्वेश्चनची फ्रेमिंग आहे, राज्यसेवा प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे, ही डिफरंट आहे ॲज कम्पेअर टू ग्रुप बी. ओके. तर या ठिकाणचे प्रश्न हे अप्लाय बेस असतात. या ठिकाणी काही कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल, या ठिकाणी पूर्ण कोर इकॉनॉमिक्स आहे आणि या ठिकाणी कोर इकॉनॉमिक्स प्लस अप्लाइड इकॉनॉमी आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टींचा विचार इथं होतो. ओके. त्यामुळं निश्चित आपल्याला जेव्हा आपण राज्यसेवेचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला कंबाईनचा अभ्यास सुद्धा करता येतो. असं नाही की फक्त राज्यसेवेचाच अभ्यास केला म्हणजे फक्त राज्यसेवेचाच होतो. राज्यसेवेचा अभ्यास करतोय आपण कंबाईनचा सुद्धा अभ्यास करू शकतो. निश्चितच याच्यामध्ये कंबाईनचा अभ्यास होतो. परंतु फक्त कंबाईनचा अभ्यास करतेच राज्यसेवेचा अभ्यास होणार नाही. त्यामुळं जेव्हा तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास कराल तेव्हा तुम्ही कंबाईनचा अभ्यास सोबत करू शकता. परंतु कंबाईनचाच करत असाल तर राज्यसेवेचा होणार नाही. त्यामुळे दोन्हीमध्ये निश्चित फरक आहे. तो फरक तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की आयोगाचा सिलेबस कसा आहे, कंपॅरिझन कसं आहे. आता ह्याच्यानंतरची जो दुसरा आपला व्हिडिओ असेल तो किंवा दुसरं जे आपलं लेक्चर असेल ते लेक्चर आता या ठिकाणी जो आपण सिलेबस बघितलेला आहे या सिलेबसच्या संदर्भात आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नांना कसं डील करायचं, त्याचबरोबर या ठिकाणी कशा प्रकारचे खड्डे असतात किंवा कशा प्रकारचं ट्रॅप असतात, हे ट्रॅपहून आपल्याला उडी मारून कसं बाहेर जायचं आहे आणि ही एक्झाम आपल्याला कशा पद्धतीनं क्लिअर करायची आहे, या सर्व बाबतीत आपण पुढच्या ह्याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. तर अ, आतापर्यंत आपण आयोगाचा सिलेबस म्हणजे राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, आपण तो सिम्प्लिफाईड पद्धतीनं, डिकोडेड पद्धतीनं समजून घेतलेला आहे. निश्चित तुम्हाला समजला असेल. अ, समजला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अनअकॅडमी हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म साठी तुमचं जे अनअकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि अ, अ, याच्यासाठी तुम्हाला कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी 10% ची जी सूट मिळणार आहे, 10% जे ऑफ मिळणार आहे, त्यासाठी शिवराज हा रेफरल कोड तुम्ही वापरू शकता. थँक यू. ऑल द बेस्ट. टेक केअर. बाय.